नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे ठगतपुरीची भाभी। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, भाभीने तिच्या नंदनबाईची म्हणजे वांगोची पोलखोल केली आहे, त्या व्हिडिओला लाखो व्ह्यूज आले आहेत। आणि त्यानंतर हे जोडपं असं काय फिरतीवरती आहे जसं काय जेवढे व्ह्यूज आले आहेत तेवढंच यांना डॉलर्स देखील आले आहेत। येऊही शकतात हा मंडळी तेवढे डॉलर्स, भरोसा नाही, पण तरीही ते 1000 किंवा लाख रुपये किती दिवस पुरणार आहेत। नाही म्हणजे गेल्या आठवड्यापासून बघतेय मी बिसाल भाभी आणि त्यांचा मुलगा इथून तिथून इकडे तिकडे नुसते फिरतायतच आणि मज्जाच मज्जा सुरू आहे यांची। आता ती वेगळी गोष्ट आहे की काही रेव्हेन्यू जनरेट होणार आहे तो त्या महिन्याच्या एंडला मिळणार, पण तरीही त्या पैशावरती हे लोक डिपेंड राहतात का आतापासूनच। एक आठवड्याच्या वर उलटून गेला आहे यांना जाऊन। बिसालने पण त्याच्या जिजू सारखं म्हणजे कोळशासारखा जॉब वगैरे सोडून दिलाय का? कारण बघा ना, एक आठवड्यापासून हा जॉब वरतीच गेलेला नाही आहे आणि मध्ये मध्ये तर किती वेळा तो कामधंदे सोडून घरी येतो। अर्जंट मध्ये त्याला फोन करते ही भाभी आणि सांगते माझी तब्येतच बिघडली आहे। कधी तर स्वतःच्या व्हिडिओला कॉन्टेंट नसतो म्हणून त्याला पण उगाच बाजूला उभं करते, साइड रोल प्ले करायला लावते। तो तर जास्त काही बोलत पण नाही, तोंडात काहीतरी कोंबल्यासारखा नेहमी उभा असतो आणि जेवढं विचारलं तेवढंच उत्तर देत असतो। हा, पण जेव्हा चॅनलचं नाव सांगायची वेळ येते तेव्हा नुसता ओरडतो, ठमा। काय आहे ना मंडळी, यांना पण समजलंच असणार की हे असे स्टंट व्हिडिओ केले की लोक येणारच बघायला। तुम्ही जर नीट बघितलं असेल ना मंडळी हिच्या चॅनलला तर समजेल तुम्हाला पण की ह्या भाभीचे हार्डली 3 ते 4 व्हिडिओ असतील सुरुवातीपासूनचे। 2 ते पोलखोलवाले आणि मध्ये त्या ठगतपुरीचे आणि एक तो 31st वाला व्हिडिओ। हे जर सोडले ना तर हिच्या व्हिडिओजला फार असे काय खास व्ह्यूज देखील येत नाहीत। हे 4-5 व्हिडिओच असतील जे लाखो क्रॉस झाले आहेत आणि बाकीच्या व्हिडिओजला तर 15-17 हजार आरामात येतात। पण काय फरक पडतोय ना, एक व्हिडिओ जरी 1 लाख क्रॉस करतोय एका दिवसातच झाले ना मग 100-200 डॉलर्स, पैसे तर येणारच आहेत। मग बिसाल जॉबला गेला काय किंवा नाही गेला काय, पण युट्यूबचा पैसा तर येतोयच ना। आणि युट्यूबच्या आधी तर तो डबल शिफ्ट वगैरे करायचा आणि ते मिळून पण जेवढे पैसे येत नव्हते असतील त्याच्या दुप्पट तर युट्यूब वरती लोकांना मूर्ख बनवून कमवतायत हे लोक। सेम जसं बनोज काकांना जॉब करून पैसे कमी मिळतात आणि वांगो कॅमेरा समोर लोकांना मूर्ख बनवून जास्त कमवते, तर ते बघून हे देखील सहभागी झाले आहेत। हा बिसाल पण ना जिजूच्या पावलावरती पाऊल ठेवतोय। मी लास्ट पॉडकास्ट मध्येच बोलली होती बघा मंडळी, मला तर ना हा बिसालच मास्टर माइंड वाटतोय। पैशाची हाव ना ह्यालाच असणार, म्हणून तर आधी पैसेवाल्या बहिणीचा पुळका आला होता म्हणून बायकोला व्हिडिओ डिलीट करायला लावले आणि आता जसं बायको पैसे कमवायला लागली आहे तसं सख्या बहिणीला लांब केलं याने आणि बायकोची हाजी हाजी करतोय। दुतोंडी बिसाल आहे हा, तसं पण टोमलीचाच सक्का भाऊ आहे ना, मग काय हा पण तिच्यासारखाच असणार। आता ती टोमली कशी परदेशात राहते तर ती वेगवेगळे देश फिरत असते। सगळं काही काकांमुळे आणि त्यांच्या आईमुळे शक्य झालंय, ती वेगळी गोष्ट आहे हो मंडळी। पण भाभीचं तसं नाही आहे ना, भाभी काय परदेशात सध्या तरी नाही जाऊ शकत, पुढे जाऊन जाईलही, काही सांगता येत नाही बाबा या बाईचं। माझ्या चांगुलपणाचा फायदा स्वतःला ग्रो करण्यासाठीही करू शकते, तर ही किती पोचलेली असेल ह्याचा विचार करा। सो सध्यापुरतं परदेशात तर जाऊ नाही शकत ही, इथे तिथे आजूबाजूलाच जाते आहे म्हणून। सेम हा मंडळी, सेम त्या टोमली सारखंच हिचं पण चालू आहे। हे बघा ते बघा, हे बघा ते बघा, हे बघा ते बघा। अरे यार कृपा कर ग बाई, प्लीज प्लीज सांगते, तुझी अजून भर नको पाडूस याच्यात। मी वैतागली आहे तुम्हा धुनी भांडी संघटनेच्या लोकांना बघून। काही म्हणजे काहीच असं वेगळेपणा नाही आहे। जे टोमली दाखवते, जे घरकोंबडी दाखवते, जे ढेमशी दाखवते तेच ही पण बाई दाखवते आहे। त्या दिवशी चिकन वरती ताव मारला तो जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये पण टोमलीचीच नकल सुरू होती। काय काय डिश मध्ये होतं ते दाखवत बसली होती। त्याच्यानंतर ते दाखवून झाल्यानंतर गेली काय तर हॉटेलचं टूर करायला। हे लोक शूट करतात तिथल्या लोकांची परमिशन घेतात का हो मंडळी, की उगाच आपलं उठसूट बिनबुलाय मेहमान सारखं ह्याच्या त्याच्या तोंडावरती कॅमेरा मारत सुटतात? काय तर या म्हणे मी तुम्हाला हॉटेल टूर देते आणि बिसाल चालला मागे मागे कॅमेरा हातात घेऊन। अगं बाई, तुला म्हणून सांगते, शेवटचा ऑप्शन असेल ना युट्यूब वरती तरी आम्ही तुझं सजेशन नाही ऐकणार, कारण तू किती खरं बोलतेस नि किती खोटं वागतेस ना याचा पूर्ण अंदाजा आहे आम्हाला।
सो प्लीज प्लीज गप्प बस. हॉटेल टूर देताना फक्त बार सेक्शन मध्ये गेली आणि वेगवेगळ्या अल्कोहोलच्या बॉटल्स दाखवल्या आणि परत सुरू झालं, इथे बघू शकता, तिथे बघू शकता, इथे बघू शकता, तिथे बघू शकता. गुगलवर ना मंडळी सगळे रिव्ह्यूज अवेलेबल असतात. तुम्हाला जर कुठेही जायचं असेल ना तर तुम्ही ते रेफर करा. पण ह्या अडाले लोकांचे व्लॉग्स बघून कुठे जाणं सोडा आणि आधी तर ना बघणंच बंद करा अशा खोटारड्या लोकांचे व्लॉग. खरं सांगते मी, तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवता या लोकांची भर करण्यामध्ये. त्यापेक्षा काहीतरी चांगले व्हिडिओज बघा, त्यामुळे तुमचा वेळही चांगल्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट होईल आणि पैसा देखील वाया होणार नाही. शिर्डीला जाताना ठगतपुरी आलं तर ते बघून भाभीला आठवलं की अरे चा, इथे आपलं माहेर पण आहे आणि सासर पण आहे. असं वाटते इथे उतरून जावं लगेच आणि घरी जावं. भाभी, माहेरचं ठीक आहे ग, पण सासर सासर कोणतं? त्या दिवशी तर सासरच्या लोकांच्या इज्जतीचा भाजीपाला करून टाकला होतास, मग कोणत्या तोंडाने आता सासर बोलतेस? लाज तरी वाटते का ग तुला? जेवढी मस्ती टोमलीला आहे ना तिच्यापेक्षा दुप्पट तर या भाभीला आहे असं मला वाटतं. ठगतपुरीचं स्टेशन दाखवत होती लोकांना. अगं बाई, काय करायचं ते बघून मंद आहेस का तू? जरा उगाच आपलं काय पण दाखवत सुटतेस. आणि हो मंडळी, मला त्या गावाचं नाव वेडवाकडं करण्याचा काही चुकीचा हेतू नाही आहे. ही बाई ठग आहे आणि ती तिथली रहिवाशी असल्यामुळे मी त्याला ठगतपुरी बोलते. मला माहिती आहे खूप सारे माझे मंडळी आहेत ते तिथले रहिवाशी आहेत. नाशिकचेच खूप मंडळी आहेत जे माझं पॉडकास्ट न चुकता ऐकतात. मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाही आहेत. प्लीज मला समजून घ्या. हिने जे माझ्यासोबत विश्वासघात केलाय ना त्यासाठी हे नाव उत्तम आहे. ती टोमली सारखी सांगत असते ना मंडळी, इथे थंडी आहे, तिथे थंडी आहे, तर हिचं पण चालू झालं. ट्रेन मध्ये बसल्या बसल्या हिला थंडी वाजायला लागली आणि मग सुरू झालं हिचं ठगतपुरीचं कौतुक करणं. इथे जर एवढी ट्रेन मध्ये बसल्या थंडी लागू शकते तर विचार करा ना, आमचं घर तर डोंगरा शेजारीच आहे, मग तिथे किती थंडी असेल. अगं बावळट बाई, तुला माहिती होतं ना की तू इगतपुरीला जाणार आहेस किंवा नाशिकला जाणार आहे, मग तुला स्वेटर कॅरी करायला काही प्रॉब्लेम होता का? शिर्डीला पोचल्यावरती तिथे या लोकांनी रूम बुक केला होता आणि रूम वरती पोचल्यावरती मध्येच हिला बोलताना काही सुचतच नव्हतं, त्यामुळे गांगरून गेली होती आणि मग व्हिडिओ लगेच एंड करून टाकला. आणि परत इथे पण टोमलीचीच नकल. ह्या व्हिडिओमध्येच जर मी शिर्डीला जातानाचं दर्शन दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल, म्हणून हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. शिर्डीचा व्लॉग नेक्स्ट पार्ट मध्ये येईल. का ग बाई, 31ला तर एवढी मोठी पोलखोल केली होती, तेव्हा तर मार 1 तासाचा व्हिडिओ बनवला होतास. तो व्हिडिओ मोठा नव्हता झाला का? 1 तास हे काय कमी वेळ झाला का? आणि मंद सारखी उठसूट काही दाखवत बसते, त्यापेक्षा थोडं थोडं शूट कर आणि मग ते दाखव ना. उगाच आपलं हे बघा ते बघा हे बघा ते बघा ते बोलण्यामध्ये कशाला वेळ घालवतेस? आता मुद्दाम ना मंडळी ही हिच्या सासरच्या मंडळींना भेटायला गेली असं टायटल ठेवते आणि त्यात दाखवते कोणती तरी आत्या, मामा, काका, मामी असे लोक. पण ऑडियन्सला काय वाटणार की ही बिसालच्या घरी गेली आहे परत. टोमलीच्या सानिध्यात राहून एवढं मात्र छान शिकली आहेस ग बाई तू. खोटं बोला पण रेटून बोला. फेक टायटल आणि थंबनेल ठेवून लोकांना छान मूर्ख बनवतेस ग तू. आता मुद्दाम त्या 3ऱ्या आत्याला दाखवलं हिने. ह्या आधी तर कोणाच्या तोंडून उल्लेख देखील झाला नव्हता ह्या 3ऱ्या आत्याचा. आता मध्येच कुठून अचानक या प्रकट झाल्या. आधी तर टोमलीने सांगितलेलं की तिला फक्त 2च आत्या आहेत, मग या 3ऱ्या आत्या कुठे लपून होत्या एवढ्या वर्षांपासून? स्टंट व्हिडिओ करता येत नाही आहे त्या भाभीला, तर अशी ना तशी कशी तरी एक पोलखोल करून ही टोमलीची बँड वाजवणार आहे वाटते. लवकरच ना मंडळी टोमलीचं दुकान बंद होणार आहे युट्यूब वरती. जर ही भाभी एक करून सगळ्या नातेवाईकांकडे पोचली ना ज्यांच्यासोबत टोमली आणि तिच्या आईचं क्रॉस आहे, तर मग झालंच कल्याण. अशी भाभी अचानक प्रकट झाली आहे युट्यूब वरती, तशीच एक ना एक दिवस करून युट्यूब वरती या फॅमिली मधले प्रत्येक जण दिसतील. सप्तशृंगी गडावर पोहोचण्याआधीच भाभीने व्हिडिओ मध्ये डिक्लेअर केलं की हा व्हिडिओ खूपच छान होणार आहे, त्यामुळे पुढचा व्हिडिओ नक्की बघायला विसरू नका. हिने पण मीटअप ठेवलं होतं अंधमंद भक्तांसाठी, त्यात तर अजून काहीतरी पोलखोल झालीच असेल. म्हणजे आता टोमलीला भारतात पण यायला नाही मिळणार आहे वाटते. सस्त्या रणवीर सिंगच्या लग्नाला तर टोमली येणार होती, पण आता वाटते ठगतपुरीला कधीच पाऊल नाही ठेवायची ही. तर मंडळी आजसाठी एवढंच. आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.